श्री स्वामी समर्थ. कन्या राशीच्या जातकांनो, आजवर तुम्ही तुमच्या शांत आणि समजूतदार स्वभावामुळे अनेकांचे अन्याय सहन केले. लोकांनी तुमच्या भाबडेपणाचा गैरफायदा घेतला आणि ज्यांच्यावर तुम्ही जीवापाड विश्वास ठेवला त्यांनीच ऐनवेळी तुमचे पाय खेचले. पण आता डोळे पुसा आणि शांत रहा, कारण येत्या 23 ते 31 जुलैच्या दरम्यान तुमच्या आयुष्यात असा एक भयानक चमत्कार घडणार आहे ज्याची कल्पनाही तुमच्या शत्रूंनी केली नसेल. होय, कन्या राशीच्या जातकांनो, ज्या कपटी लोकांनी तुमच्या पाठीमागे कारस्थाने रचली, तुम्हाला मानसिक त्रासात टाकले, त्या नराधमांचे तोंड काळे होण्याची वेळ आता अगदी जवळ आली आहे. हा वेळेचा असा काही थरकाप उडवणारा न्याय असेल जो ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरेल आणि शत्रूंचा अहंकार धुळीला मिळेल. कन्या राशीच्या जातकांनो, येत्या 23 ते 31 जुलैचा काळ तुमच्या आयुष्यात असा एक मोठा चमत्कार घेऊन येणार आहे ज्याची तुम्ही बऱ्याच काळापासून वाट पाहत होतात. आजवर ज्या कपटी लोकांनी तुमच्या बुद्धिमत्तेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर केला आणि नंतर तुमच्या बाजूला सरले, त्यांचे खरे चेहरे स्वतः वेळ जगासमोर उघडे पाडणार आहे. या महिन्याच्या अखेरीस वेळेचे चक्र असे काही उलटे फिरणार आहे की या विश्वासघातकी लोकांचा खोटेपणाचा बुरखा टराटरा फाटेल आणि त्यांचा खेळ कायमचा संपेल. कन्या राशीच्या जातकांनो, जुलैच्या या शेवटच्या आठवड्यात सृष्टीचा एक असा धक्कादायक नियम तुम्हाला अनुभवायला मिळेल जो पाहून तुमचे डोळे चक्रावून जातील. ज्यांनी तुमच्या सरळपणाला तुमची कमजोरी समजली त्यांना आता समजेल की कन्या राशीशी पंगा घेणे किती महागात पडू शकते. जर काही काळापूर्वी तुमच्यावर नोकरीत किंवा व्यवसायात कोणताही अन्याय झाला असेल तर त्या प्रत्येक फसवणुकीचा चोख हिशोब स्वतः वेळ या काळात चुकता करणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, शत्रूंचे आणि नतदृष्टांचे पितळ उघडे पडल्यामुळे त्यांना समाजात प्रचंड तोंडघशी पडावे लागणार आहे. म्हणूनच विरोधकांच्या कोणत्याही चिथावणीकडे लक्ष न देता तुम्ही पूर्णपणे शांत रहा. विशेषतः 24 ते 27 जुलै आणि 29 जुलै या 3 तारखा तुमच्या डायरीत लिहून ठेवा, कारण या 3 दिवसांपैकी एका दिवशी तुमच्या कार्यक्षेत्रात किंवा कुटुंबात असा एक मोठा खुलासा होईल जो शत्रूचा नकाब उतरवून टाकेल. कन्या राशीच्या जातकांनो, तुमचे संपूर्ण आयुष्य ज्या प्रामाणिक हिशोबी आणि कष्टाच्या कर्मावर चालले आहे त्याचे अत्यंत गोड फळ मिळण्याचा काळ म्हणजेच जुलैचा हा शेवटचा आठवडा असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी जे गुप्त शत्रू तुमचे काम बिघडवण्याचा प्रयत्न करत होते ते आता स्वतःच्याच रचलेल्या जाळ्यात पाय अडकून पडतील. हा चमत्कार घडण्यापूर्वी तुम्हाला निसर्गाकडून 3 मोठे संकेत मिळतील. जर तुम्हाला रात्री अचानक घाम येऊन जाग येत असेल, तुमच्या उजव्या पायाच्या तळव्यावर पायांवर वारंवार खाज सुटत असेल आणि एखादी जुनी अडकलेली महत्त्वाची फाईल किंवा कागदपत्र अचानक सापडत असेल तर समजून जा की तुमचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. कन्या राशीच्या जातकांनो, या काळात तुम्हाला हे डोळ्यांनी पाहायला मिळेल की स्वार्थासाठी तुमच्या भावनांशी खेळणारे लोक हे विसरतात की प्रत्येक कृतीला एक प्रतिवृत्ती असते. ज्यांनी तुमच्या मेहनतीचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला त्यांना आता त्यांच्या कृत्यांची उत्तरे देण्याची वेळ आली असून त्यांच्या करिअरमध्ये मोठे वादळ येणार आहे. तुमच्या पाठीमागे कट रचणाऱ्यांची झोप या आठवड्यात पूर्णपणे उडणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, जर तुमच्या पाठीमागेही ऑफिसमध्ये किंवा नातेवाईकांमध्ये कोणी असे घाणेरडे राजकारण करत असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये जय महाकाल लिहा आणि तुमची समस्या नक्की टाईप करा, जेणेकरून मी स्वतः तुम्हाला त्यावर अचूक उपाय सांगेन. तुमचे मन आणि अंतरात्मा स्वच्छ आहे, त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची अजिबात गरज नाही. जेव्हा तुम्ही स्वतःशी प्रामाणिक असता तेव्हा संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला साथ देते. कन्या राशीच्या जातकांनो, आजवर अनेक आर्थिक संकटे आणि मानसिक ताणतणावही येऊन तुम्ही तुमचे नैतिक सिद्धांत आणि चारित्र्य सोडले नाही. हीच तुमची सर्वात मोठी जमेची बाजू ठरेल. जुलैच्या या शेवटच्या आठवड्यात समाजात आणि तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची पत आणि आदर इतका प्रचंड वाढणार आहे की तुमचे शत्रूही थक्क होतील. ज्या ठिकाणी तुम्हाला नालायक ठरवण्याचा किंवा कमी लेखण्याचा प्रयत्न झाला होता त्याच ठिकाणी आता तुमचे कौतुक होईल. कन्या राशीच्या जातकांनो, पैसा, पद आणि तात्पुरती प्रसिद्धी या गोष्टी येत जात राहतात, पण माणसाची प्रतिष्ठा कधीच पुसली जात नाही.
तुम्ही तुमच्या चोखदळ आणि अचूक कामांमुळे लोकांच्या मनात जे स्थान निर्माण केले आहे त्याची प्रचिती तुम्हाला या आठवड्यात येईल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील आणि तुमच्या शब्दाला निर्णय प्रक्रियेत कमालीचे वजन प्राप्त होईल. कन्या राशीच्या जातकांनो, तुमच्या याच मजबूत चारित्र्यामुळे आणि पूर्व पुण्याईमुळे एखादी मोठी नवीन नोकरीची संधी किंवा बऱ्याच काळापासून रखडलेला अचानक मोठा धनलाभ जुलैच्या शेवटच्या 3 दिवसात तुम्हाला मिळू शकतो. हा आठवडा तुमच्या आर्थिक स्थितीला एक नवीन आणि मजबूत दिशा देणारा ठरेल. विरोधकांनी तुमच्यावर कितीही चिखलफेक केली तरी तुमची चमक अजिबात फिकी पडणार नाही. कन्या राशीच्या जातकांनो, जे लोक स्वतःच्या पैशाच्या, पदाच्या किंवा हुशारीच्या घमंडीत वावरत होते आणि तुम्हाला वेढ्यात काढत होते, त्यांचा अहंकार या आठवड्यात पूर्णपणे चक्काचूर होईल. काळ असे नाट्यमय वळण घेणार आहे की जे आज उंचावर बसून इतरांना तुच्छ समजतात त्यांना धुळीला मिळावे लागेल. घमंड माणसाची विवेकबुद्धी कशी नष्ट करतो हे तुम्हाला अतिशय जवळ पाहायला मिळणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, विरोधकांचे प्रत्येक पाऊल या काळात चुकीचे पडणार आहे, कारण अहंकाराचा पडदा त्यांच्या डोळ्यांवर असेल. ते स्वतःचे नुकसान करून घेतील आणि जे खड्डे त्यांनी तुमच्यासाठी खोदले आहेत त्यात ते स्वतःच अडकतील. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा सूड उगवण्याची गरज भासणार नाही, कारण वेळेचा मार हा सर्वात मोठा आणि अदृश्य असतो. कन्या राशीच्या जातकांनो, यश मिळाल्यावर कधीही फुगून जाऊ नये आणि कठीण काळात खचून जाऊ नये. हा निसर्गाचा नियम नेहमी लक्षात ठेवा. शत्रूंचे पतन होत असताना तुमच्या मनात मात्र अहंकाराची आणि आनंदाची अतिभावना येऊ देऊ नका. तुम्हाला फक्त शांत राहून वेळेचा हा अद्भुत न्याय पाहायचा आहे आणि स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करायचे आहे. कन्या राशीच्या जातकांनो, जुलै महिन्याच्या या शेवटच्या आठवड्यात केवळ नशीबच नाही तर अंतराळातील ग्रहांची स्थितीसुद्धा तुमच्या बाजूने एक फार मोठा आणि शक्तिशाली राजयोग निर्माण करत आहे. तुमच्या राशीचा स्वामी बुध आणि भाग्याचा कारक ग्रह यांची नक्षत्रांमधील स्थिती या काळात अत्यंत मजबूत होत आहे. हा असा दुर्मिळ ग्रहयोग आहे जो गेल्या अनेक महिन्यांपासून तुमच्या कुंडलीत असलेल्या सर्व दोषांना आणि अडथळ्यांना एका झटक्यात नष्ट करणार आहे. कन्या राशीच्या जातकांनो, जेव्हा शनी आणि गुरु ग्रहाची शुभदृष्टी तुमच्या राशीवर पडते तेव्हा शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी तो तुमच्यासमोर टिकू शकत नाही. या ग्रहमानामुळे तुमच्या कुंडलीत विपरीत राजयोग सक्रिय होत असून हा योग शत्रूच्या कार्यस्थानांना उलटवून त्यांच्यावरच उलटवणार आहे. ग्रहांची ही महादशा तुम्हाला मानसिक बळ देईल आणि तुमच्या बुद्धीला इतकी तीव्र करेल की तुम्ही शत्रूची प्रत्येक चाल आधीच ओळखून ती मोडून काढाल. कन्या राशीच्या जातकांनो, ग्रहांच्या या शुभ प्रभावामुळे तुमच्या नशिबाची बंद कुलपे उघडणार आहेत, पण यासाठी तुम्हाला ग्रहांची ऊर्जा योग्य दिशेने वापरावी लागेल. या शेवटच्या आठवड्यात कोणत्याही प्रकारच्या वादात स्वतःहून पडू नका, कारण ग्रह स्वतःहून तुमच्या विजयाची पार्श्वभूमी तयार करत आहेत. जर तुम्हाला या ग्रहांच्या शक्तीवर आणि या दैवी योगावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहून ग्रहांच्या शुभ ऊर्जा आपल्या आयुष्यात आमंत्रित करा. कन्या राशीच्या जातकांनो, या महिन्याच्या शेवटी तुमच्याकडे विरोधकांना नीच दाखवण्याची किंवा त्यांच्यावर सूड घेण्याची पूर्ण संधी चालून येईल, परंतु अशा वेळी तुम्ही क्षमा करण्याचा, मनाचा मोठेपणा दाखवण्याचा आणि विनम्र राहण्याचा मार्ग निवडा. तुमची हीच उच्च नैतिक पातळी तुम्हाला शत्रूंपेक्षा खूप मोठे आणि अधिक उंचीवर घेऊन जाईल, कारण जो मनुष्य स्वतःचा विवेक जागृत ठेवतो त्याच्या पाठीराखा स्वतः ईश्वर असतो. कन्या राशीच्या जातकांनो, जुलैच्या या शेवटच्या आठवड्यात विघ्नहर्ता गणपती बाप्पांची असीम कृपा तुमच्यावर होणार आहे. जर तुमच्या आर्थिक किंवा कौटुंबिक कामात वारंवार अडथळे येत असतील तर या आठवड्यात बुधवारी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन त्यांना 21 दुर्वांची जुडी आणि 2 मोदक अर्पण करा. बाप्पाच्या चरणाशी मस्तक ठेवून संकट निवारण्यासाठी ओम गणपतये नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. तुमचे सर्व विघ्न बाप्पा क्षणात दूर करतील. कन्या राशीच्या जातकांनो, हा आठवडा तुमच्या आयुष्यात एक नवीन पहाट घेऊन येत आहे, जी जुन्या सर्व निराशा आणि संकटांना संपवून टाकेल. जर तुम्हाला बाप्पावर आणि तुमच्या चांगल्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर संपूर्ण श्रद्धेने कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा आणि या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.
तुमची एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला अशीच नवनवीन माहिती घेऊन येण्याची ताकद देते. त्यामुळे बाप्पाचे नाव घ्या आणि या परिवाराचा हिस्सा बना. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहेत. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.